नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड, सेवा सदन हेल्थ प्लस इचलकरंजी येथे बायपास सर्जरी होत आहे. इचलकरंजी येथील सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड, सेवा सदन हेल्थ प्लस इचलकरंजी या हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरीसह सर्व सर्जरी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत होणार असून तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले आवाहन. नमस्कार, मी गायत्री डुबल, सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड येथे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे उद्देश ध्यानात ठेवून सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड आपल्या इचलकरंजी शहरामध्ये गेले 5 वर्ष कार्य करीत आहे. सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सुविधा या समाजातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच आमच्या हॉस्पिटलचा उद्देश राहिलेला आहे. त्या अनुषंगाने यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोसर्जरी, हार्ट सर्जरी, CABG म्हणजेच ओपन हार्ट सर्जरी आणि न्यूरोसर्जरी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हॉस्पिटल आपल्या इथे कार्य करीत आहे. त्याच अनुषंगाने गेल्या आठवड्यामध्ये 6 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याकडे एक ओपन हार्ट सर्जरी म्हणजेच बायपास सर्जरी, अत्यंत क्लिष्ट सर्जरी पार पडलेली आहे. पेशंट आपल्याकडे बायपास सर्जरी करण्याच्या उद्देशाने दाखल झाला असून त्या पेशंटला अत्यंत निकडीची सर्जरीची गरज होती. असा पेशंट लगेचच कोल्हापूरला किंवा मिरजला हलवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत त्वरित निर्णय घेऊन सेवा सदन हॉस्पिटलच्या टीमने आपल्या टीमकडून हे ऑपरेशन इचलकरंजी येथेच पार पाडलेले आहे. या टीममध्ये डॉक्टर पृथ्वीराज पाटील सर, CVTS सर्जन, डॉक्टर अमृतराज नेर्लीकर सर, CVTS सर्जन, तसेच परफ्युजनिस्ट पॉल ब्रदर, डॉक्टर रोहन कांबळे आणि ऑपरेशन थिएटरमधील टीम लखन ब्रदर तसेच अप्पा काका तांबेकर यांच्या निदर्शनाखाली ही केस पार पडली. पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये देखील डॉक्टर शिवकुमार कट्टी सर, डॉक्टर रोहन कांबळे आणि ICU टीममधील माधुरी सिस्टर, देवदान ब्रदर यांनी अत्यंत उत्कृष्ट काम करून आज पेशंटची प्रकृती ही उत्तम आहे. अत्यंत कुशल रीतीने असे हे ऑपरेशन आपल्या इचलकरंजी शहरामध्ये पार पडलेले आहे हे सांगण्यास आम्हाला आनंद होतो आहे. हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अगदी मोफत झालेले असून आत्ताच्या नवीन नियमानुसार पांढरे रेशन कार्ड देखील या योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे शासनाच्या या सुविधेचा लाभ समाजातील सर्व स्तरातील लोक घेऊ शकणार आहेत. तसेच इचलकरंजी परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता लवकरच सेवा सदन हॉस्पिटल ESIC देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू करणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.